या यंदाच्या विजयी निवडणुकीमध्ये कार्यकर्ते उमेदवारांना गुलालामध्ये न्हाऊ घालताना आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया एक विशेष रिपोर्ट. विजयी उमेदवारांची मुलाखत घेत NGTV न्यूज चॅनलचे संपादक बंदगी सर यांच्याकडून. चला तर जाणून घेऊया विजयी उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते त्यांच्याकडूनच. जिल्हा परिषद होटगी गटाचे उमेदवार सावकार रामप्पा चिवडशेट्टी, महेश बिराजदार तसेच अंबिका पाटील. दादा, महाराष्ट्रामध्ये तुमची जी घोडदौड चालू आहे, एक हाती सत्ताची मिळवण्याच्या मार्गाकडे वाटचाल करता आज महाराष्ट्रामध्ये होटगी जे गण आहे, पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट, यामध्ये तुम्ही एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये यशस्वी झालात. त्याबद्दल काय म्हणाल? भारतीय जनता पार्टी ही जनतेचा विकास करणारी, जनतेचा विचार करणारी पार्टी आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी ही देशाचं संरक्षण करणारी पार्टी आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीने स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ही काही भारतीय जनता पार्टीसाठी अशी विशेष अशी वेगळी काही गोष्ट नाही. तसंच जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभलेले आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करता आहेत आणि उत्कृष्ट नेतृत्व, प्रामाणिक आणि निष्ठावंत आणि विश्वास ठेवणाऱ्या जनतेमुळे, तसंच जनतेची काळजी घेणाऱ्या उमेदवारांमुळे भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे आणि ही अशीच पुढे सुरू राहणार. दादा, आपल्यावरती कॉर्नर सभेमध्ये आणि जाहीररित्या काही आरोप झाले, प्रत्यारोप झाले, म्हणजे तोप टाकण्यात आले, त्याला तुम्ही उत्तर म्हणून हे निवडून आलात. याबद्दल काय म्हणणं आहे? आरोप आणि प्रत्यारोप हे राजकारण म्हटल्यानंतर होत असतात, पण जनतेला माहिती असतं की त्यांची काळजी घेणारा कोण आहे, त्यांची सेवा करणारा कोण आहे आणि जो जनतेची प्रामाणिकपणे सेवा करतो त्याला जनता डोक्यावरती घेते, हे याचं उदाहरण आहे. धन्यवाद. या विजयाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी पक्षाला आणि आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेबांना आणि आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टींना आणि माझे आदर्शस्तंभ असलेले आदरणीय चिवडशेट्टी काकांना आणि सर्वात विशेष म्हणजे माझे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते असतील आणि माझे मतदार बंधू भगिनी आणि युवक युवती असतील, त्या सर्वांना मी या विजयाचं श्रेय देतो. कॅमेरामन मुनीफ रायली सोबत ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.